सायली जोशींची एक मुख्य ओळख सांगणं बाकी राहिलं ते म्हणजे प्राध्यापिका नम्रता भट यांच्या त्या सुनबाई आहेत. तर आपण एक छोटासा गमतीशीर खेळ खेळूया आणि ह्याचा जो मूळ संदर्भ आहे ना तो नम्रताताईंचा ग्रंथ आहे आणि अर्थात ह्याच्यासाठी स्वामी भक्तांना जर आज या प्रश्नांची उत्तरं आली नाहीत ह्या काही प्रश्नांची तर त्यांनी तो ग्रंथ मुळातूनच वाचावा आणि ग्रंथ बाहेर उपलब्ध आहेच, मगाशी स्वप्नींनी सांगितलेलं आहेच. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तो घ्यावा, वाचावा. ज्यांनी घेतलाय पण अजून वाचलेला नाही त्यांनी तो वाचायला लागावा. आणि ही ह्या संपूर्ण कार्यक्रमामागची संकल्पना होती की वाचन संस्कृती कमी होती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा रसिकांना पुन्हा एकदा वाचनाकडे वळवण्यासाठी एक छोटंसं निमित्त असावं. तर मी आता प्रश्न विचारते, ज्यांना उत्तरं येत असतील त्यांनी पटकन हात वरती करून उत्तरं द्यावीत. मी एकूण 15 प्रश्न काढले आणि आपल्याकडे साधारण 10 मिनिटाचा वेळ आहे. त्याच्यामुळे जेवढी पटपट उत्तरं ह्या प्रश्नांची मिळतील तेवढं जास्त छान आहे. काही प्रश्न सोपे आहेत, काही अवघड आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न जो अगदी सोपा आहे, स्वामींच्या मुखातून आलेलं त्यांचं मूळ नाव काय? नरसिंहभान. उत्तर देणाऱ्यांचं नाव? श्रीपाद काडगावकर. श्रीपाद काडगावकर. सॉरी, तुम्हाला प्राइज नाही भेटला. परीक्षक अभिषेक सर आहेत, त्याच्यामुळे बक्षीस कोणाला द्यायची ते सर ठरवतात. दुसरा प्रश्न नीट ऐका. स्वामी आणि चोळप्पा महाराजांची प्रथम भेट कुठे झाली होती? नाही नाही नाही, त्यांच्या घरी नाही, अक्कलकोट मधल्या खंडोबा मंदिरामध्ये नाही, नाही मारुती मंदिर पण नाही, नाही नाही दर्ग्यामध्ये पण नाही, मंगळवेढ्यात पण नाही, नाही नाही मोहोळ पण नाही. आपण असा एकेका प्रश्नावरती वेळ घालवायला नको. मी परत सांगते, आपण हा ग्रंथ मुळातून वाचूया. याच्यावरती नम्रताताईंनी संशोधन करून खूप सविस्तर प्रकरण लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे देव निंबर्गी. आणि त्याच्यानंतर 24 वर्षांनी महाराज अक्कलकोटात चोळप्पांच्या घरी आले आणि त्यांना विचारलं की चोळ्या, माझी चोळी कुठे ठेवलीस? आणि तेव्हा चोळप्पा महाराजांनी खुंटीवर टांगलेली झोळी त्यांना काढून दिली आणि सांगितलं की आपण तेव्हा जे सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्याच झोळीतून भिक्षा मागून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो आहे. तर याचं मूळ उत्तर आहे देव निंबर्गी. तिसरा प्रश्न, लातूर जवळ साधारण 10 किलोमीटर अंतरावरती अहमदपूर नावाचा जो तालुका प्लेस आहे तिथे वडवार राजुरा हे एक ठिकाण आहे. तिथली दुर्गा देवी ही अत्यंत प्रसिद्ध आहे आणि तिथेच महाराज एका मठामध्ये एका विशिष्ट नावानी मठाधिपती म्हणून नांदत होते. तर महाराजांचं तिथलं मठाधिपती म्हणून असलेलं नाव काय? चंचल भारती. उत्तर कोणी दिलं नाव सांगू शकलं तर? रमा रामदासी. रमाताई, आपण नंतर स्टेजच्या मागच्या बाजूला येऊन अभिषेक सरांना भेटा. मी मगाशी म्हणलं की दुर्गा देवींचा स्वामींवरती निरातिशय जीव होता. स्वामी तर तिचे भक्त होतेच. कसं असतं ना, आपण देवावरती प्रेम करणं ही एक गोष्ट असते आणि देवानी आपल्यावरती प्रेम करणं ही फार विशेष गोष्ट असते. तर स्वामी अशा अर्थाने विशेष होते असं म्हणायला हरकत नाही, कारण दुर्गा देवींचा स्वामींवरती स्नेह होता. एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणाचं नाव तुम्हाला सांगायचंय, ज्याची कथा मी तुम्हाला सांगतेय. एक असं ठिकाण जिथला दुर्गा देवीचा उत्सव हा खूप प्रसिद्ध आहे
आणि स्वामी तिथे तिच्या दर्शनाला नेहमी जायचे. नवरात्राचा काळ सुरू होता, उत्सवाचा काळ होता आणि स्वामी तिचं दर्शन न घेताच वेशीवरून परस्पर बाहेरच्या बाहेर निघून गेले. नगर प्रदक्षिणेला निघालेली दुर्गादेवीची पालखी जड झाली. गावकऱ्यांनी तिची विनवणी केली, कौल लावले. तेव्हा तिने दृष्टांत दिला आणि सांगितलं की जो वेशीवरून गेला त्यास परत बोलवा. तेव्हा बऱ्याच जणांना असा प्रत्यय आला की हे स्वामी महाराज असावेत, कारण ते वेशीवरून परस्पर गेलेत, उत्सवास आलेले नाहीत. आणि त्यांनी स्वामींना बोलावून आणलं. स्वामी हसले. पुढे 3 दिवस स्वामी दुर्गादेवीच्या बरोबर तिच्या उत्सवात सेवेसाठी राहिले. तर ही दुर्गादेवी कोणत्या गावातली आहे? नाही नाही, कलकत्ता नाही. महाराष्ट्रातलंच एक ठिकाण आहे, क्ल्यू देते. नाही. ठीक आहे, आपण परत एकदा हा ग्रंथ मुळातून वाचूया. सांग सांग. नाही, मुलुंड पण नाही, मुरुड पण नाही. डोंबरजवळी असं ह्या गावाचं नाव आहे आणि हे यवतमाळच्या जवळ येणारं गाव आहे, डोंबरजवळी. 5वा प्रश्न आपण घेऊया. स्वामींनी ज्या त्रिविक्रमानंद यतींवरती अत्यंत मनापासून स्नेह केला त्यांचं मूळ नाव काय? नाही नाही. बरं, अजून एक क्ल्यू देते. महाबळेश्वरच्या जवळ वाई इथे स्थायिक असलेल्या कुटुंबात ह्या विभूतीचा जन्म झालेला होता. नाही नाही नाही, दामले पण नाही. ठीक आहे, पांडुरंग शास्त्री बापट असं त्यांचं नाव होतं आणि हे बापट कुटुंब मूळचं वाईला स्थित असलेलं कुटुंब होतं. आपण पुढचा प्रश्न बघू. बहुतेक याचं उत्तर आता यावं, कारण हा प्रश्न बऱ्यापैकी सोपा आहे. स्वामींची सल्लामसलत करून मुंबईमध्ये अत्यंत प्रसिद्ध असा भाऊचा धक्का बांधणारे भाऊ रसूल यांचं मूळ नाव काय? अजिंक्य. हे त्यांचं आडनाव झालं, पण ठीक आहे, तरी आपण बरोबर उत्तर आहे. लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य असं त्याचं मूळ उत्तर आहे. त्यांचं मूळ नाव हे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य असं होतं. आणि त्यावेळेचा जो कलेक्टर होता रसूल, त्यांनी ज्या वेळेला हा धक्का बांधून नियोजित वेळेत भाऊंनी पूर्ण केला, तेव्हा त्यांनी असं मोठ्या आवाजात म्हटलं, ओ माय ब्रदर, ओ माय ब्रदर. आणि मग त्याचं शुद्ध मराठीत भाषांतर केलं गेलं, रसूलचे भाऊ म्हणून भाऊ रसूल. तर मूळचं त्यांचं आडनाव रसूल नाही, भाऊ हे त्यांना संबोधन तोपर्यंत नव्हतं आणि ते लक्ष्मणराव ह्या नावानेच ओळखले जात होते. आपण पुढचा प्रश्न घेऊया. श्री क्षेत्र द्वारका येथे श्री स्वामी कोणत्या भक्तासाठी दत्त रूपात प्रकट झाले? नाही, कोणत्या भक्तासाठी दत्त रूपात प्रकट झाले? भुर्या बुवा. मला असं वाटतं की मगाशी आपण जी डॉक्युमेंटरी पाहिली ना, तेव्हा जे वारंवार सांगितलं गेलं, तर इथे जमलेल्या सगळ्यांना मिळून जे उत्तर येत नाहीये ते आमच्या मावशींनी एकटीच्या संशोधनातून शोधलंय. तर आपण परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूयात खरंच, कारण हे काम सोपं नाहीये. मी पुढचा प्रश्न विचारते. आता हे पण उत्तर सोपं आहे, हा हे येईल. श्री क्षेत्र पंढरपूर मंगळवेढा इथे स्वामी महाराज कोणत्या नावाने वावरत असत? पंढरपूर मंगळवेढा इथे स्वामी महाराज कोणत्या नावाने वावरत असत? दिगंबर बुवा. हे उत्तर बरोबर आहे. आपलं नाव? उमेश कुलकर्णी. उमेशजी, आपण पण स्टेजच्या मागच्या बाजूला यावं.
बाहेरच्या बाजूला आहे. आपलं नाव? गोखले. गोखले साहेब, आपण पण नंतर स्टेजच्या मागच्या बाजूला या. पुढचा प्रश्न नीट ऐका. 37 वर्षांचा एक तरुण तपस्वी, ज्याच्या नावाने एक नवीन नगराची पण स्थापना झाली, आणि ह्या 37 वर्षाच्या तपस्व्याला आशीर्वाद द्यायला 700 वर्षांचे स्वामी महाराज अत्यंत वेगाने गेले, तर त्या तरुण तपस्व्याचं नाव नाही. स्वामी विवेकानंद हे त्याचं उत्तर नाही. नाही. अजून कोणी? माणिक प्रभू आणि त्यांच्या नावाने निर्माण झालेलं माणिक नगर असं त्याचं उत्तर आहे. आता हाही प्रश्न खूप सोपा आहे. आपल्याला हे सगळ्यांना ठाऊक आहे की महाराज सर्वप्रथम कर्दळी वनामध्ये प्रकटले. कर्दळी वनामध्ये एका कुऱ्हाड्याची कुऱ्हाड एका वारुळावरती पडली, रक्ताच्या चिलकांड्या उडाल्या, आणि त्या पाठोपाठ साक्षात परब्रह्म सगुण साकार होऊन प्रकट झालं. इथपर्यंतचा कथाभाग सर्वश्रुते. तर त्या लाकूड तोड्याचं नाव काय? उद्धव. याचं उत्तर बऱ्याच जणांना, अर्थात स्वामी भक्तांना हे ठाऊकच असणार, कारण उद्धवाची कृपा आहे आपल्यावरती की ते समाधीस्थ परब्रह्म त्यांनी आपल्यासाठी जाग केलं. पुणे सोलापूर महामार्गावरती मोहोळ हे जे गाव लागतं, ह्या गावामध्ये स्वामी महाराज कोणत्या नावाने वास्तव्य करायचे? अजूनही तिथे ह्या नावाने मठ आहे मोहोळमध्ये. ठीक आहे, ते नाव आहे यतिराज. आणि यतिराजांचा वावर हा तिथल्या एका गुहेमध्ये होता, आणि त्या गुहेचा पुढे कालांतराने मठ करण्यामध्ये आलेला. पुढचाही प्रश्न खूप सोपा आहे. ह्या गीतामध्ये सगळ्यात शेवट आपण जो स्वामी महाराजांचा ओरिजिनल मूळ म्हणता येईल असा जो फोटो पाहिला, तो फोटो कोणत्या कंपनीने घेतलेला आहे? कोडॅक. बरोबर. अभिषेक सरांना विचारा, सगळे जण आले तर चालतील का? शेवटचे 3 प्रश्न उरलेले. कच्छ इथे स्वामी महाराज कोणत्या नावाने वावरत होते? आहे कोणी उत्तर सांगणार? ठीक आहे, ह्याचं उत्तर आहे विशुद्धानंद महाराज. कर्दळी वनातून स्वामी प्रकटले हे खरं, पण त्याच्यानंतर स्वामी अंतर्धान पावले, आणि तिथून ते थेट जे प्रकट झाले ते क्षेत्र कोणतं? हिमालय. नाही, उत्तर चुकलंय. नाही. काशी. आता कोणीतरी काशी हे उत्तर दिलं होतं, आणि ते उत्तर बरोबर आहे. काशी हे उत्तर कोणी दिलं होतं? गंगातटी काशी हे क्षेत्र होतं जिथे स्वामी महाराज कर्दळी वनात प्रकटले, अंतर्धान पावले, आणि तिथून त्यांचं जे प्राकटीकरण झालं ते गंगातटी श्री क्षेत्र काशी इथे. आणि शेवटचा प्रश्न, स्वामी सूत म्हणवणारे जी विभूती होती त्यांचं पूर्वजन्मातलं नाव काय, आणि पूर्वजन्मात ते कोणत्या गावी राहत होते? विजयसिंह. आणि गाव? छेलीखेडे. आजही हस्तिनापूरच्या जवळ असलेलं हे छेलीखेडा गाव, जिथे या निर्गुण परब्रह्मांनी पहिल्यांदा या विजयसिंह नावाच्या मुलासाठी बटू रूपामध्ये देह धारण केला, आणि तिथपासनं पुढे 725 वर्ष ते अजन्मा जन्मा असलेले परब्रह्म देह रूपांनी या भूतलावरती होते. तर मला वाटतं की आपल्याला ग्रंथ वाचनाची गरज आहे, आतापर्यंत लक्षात आलं असेल, कारण अनेक सोप्या सोप्या प्रश्नांची उत्तरं आपण चकाचक दिली, सगळ्यांनी मिळून दिली. पण अनेक गोष्टी अशा अजूनही आहेत स्वामी चरित्रातल्या की ज्या आपल्याला ठाऊक नाहीत, आणि त्या ठाऊक करून घ्यायला हव्यात.
जसं मी सकाळपासून प्रत्येकाचे विचार ऐकते, प्रत्येक मान्यवरांचे, आणि प्रत्येक जण तेच तेच सांगतंय की आपल्या श्रीगुरूंना जर समजून घ्यायचं असेल तर 100% समजून घ्यायला हवं. आणि मग त्याच्यासाठी नम्रताताईंनी जो ग्रंथ लिहिलेला आहे तो आधारभूत मानायला हरकत नाही. त्याच्या पुढेही कुणी संशोधन केलं तर मला वाटतं त्यांनी नम्रताताईंना आणखी समाधान मिळेल, ती त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल. तर मी संयोजकांचे आभार मानणार नाही, कारण हा आपला सगळ्यांचाच ना एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि आपले कुटुंब प्रमुख आहेत महाराज. आपण सगळे त्यांच्या अभय छत्राखाली नांदणारी लेकरं आहोत आणि आपण आज इथे जे कोणी आलेलो आहोत ते त्यांच्या ओढीने आलेलो. आपण इथे आपले वैयक्तिक मान मरातब, आपले वैयक्तिक कुणाशी असलेले स्नेहसंबंध हे जोपासण्यासाठी आज इथे आलो नाही आहोत. स्वामी समर्थ ह्या पंचाक्षरांनी जनमानसावरती 11व्या शतकापासून जे गारुड घातलेलं आहे ते आज 21व्या शतकापर्यंत कायम आहे. तर आपल्या सगळ्यांचा भक्तिभाव स्वामी चरणी असाच दृढ राहावं अशी मी त्यांच्याच चरणांची विनंती करते आणि रजा घेते. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा